विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग सर्वांना प्रज्ञा प्रबोधिनीतर्फे सर्वांचं वेलकम आहे. जय भीम. इंग्लिशचा क्लास सुरू आहे. टेन्सेसमधला आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आज. तर काल आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स यांचे युसेजेस पाहिले. तर युजेस ऑफ टेन्सेस हा टॉपिक सुरूच आहे आपला. यामध्ये मी काल प्रेझेंट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअसमधला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की जर भविष्यात होणारी कृती निश्चित असेल तर आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये सांगू शकतो, पण ती अनिश्चित असेल तर आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये सांगावं लागतं. ठीक आहे. त्याच व्यतिरिक्त आणखी एक आहे की जर जवळचे फ्युचर दाखवायचे असेल, म्हणजे लगेचच काही वेळेनंतरचं फ्युचर आहे ज्यामध्ये ॲक्शन होणार असेल, जवळच्या फ्युचरची ॲक्शन होणार असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस वापरू शकतो. पण जर लांबचे फ्युचर असेल, दूरचे फ्युचर असेल तर आपल्याला फ्युचर कंटिन्युअस वापरावं लागेल. याचं एक्झाम्पल आपण पाहूया. याचं मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता जसं बघा, एक सेंटेन्स लिहू. आय एम लर्निंग इंग्लिश नेक्स्ट इयर. आता हे जे नेक्स्ट इयर आहे, हे नेक्स्ट इयर जवळचे भविष्य आहे की दूरचे आहे? पुढचा काळ, पुढचा वर्ष कोणी पाहिला आहे. आपण जवळच्या भविष्याबद्दल आपण ॲश्युरन्स देऊ शकतो, पण लांबच्या भविष्याबद्दल ॲश्युरन्स नाही देऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट जो दूरच्या भविष्यातली आहे तर हिला कुठल्या टेन्समध्ये ठेवायला पाहिजे होतं? फ्युचर कंटिन्युअस. कशामध्ये ठेवलं? आय एम लर्निंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस. तर हे चुकलं, म्हणून याच्या जागी आपल्याला लिहावं लागेल फ्युचर कंटिन्युअस. तर मग कसं लिहावं लागेल इथे? आय शॅल बी लर्निंग इंग्लिश नेक्स्ट इयर. दूरचं फ्युचर आहे म्हणून फ्युचर कंटिन्युअस. दुसरं बघा, आणखी एक बघू. इज लिव्हिंग फॉर लंडन टुमॉरो. उद्या लंडनसाठी निघत आहे. आता टुमॉरो मीन्स हे काय झालं? जवळचं भविष्य झालं. जवळचं भविष्य आहे तर प्रेझेंट कंटिन्युअस ठेवायला पाहिजे. इथे बघा काय ठेवलं आहे? इज आणि लर्निंग, सो लिव्हिंग. इज लिव्हिंग ठेवलं तेव्हा हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस. तर जवळच्या भविष्यासाठी त्याने प्रेझेंट कंटिन्युअस वापरलं, हे वाक्य करेक्ट. तर जेव्हा आपण लांबच्या भविष्याबद्दल बोलतो तेव्हा फ्युचर कंटिन्युअस, कारण त्याचा ॲश्युरन्स कमी असतं, आणि जवळच्या भविष्याबद्दल बोलतो तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस, कारण याचा ॲश्युरन्स आपण देऊ शकतो. असं हे डिस्टिंग्विश फॅक्टर आहे. चला रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? विद्यार्थ्यांना रिप्लाय करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता कंटिन्युअस टेन्सच्या बाबतीत आणखी एक गोष्ट. बरं, काही वर्ब्स असे असतात विद्यार्थ्यांना, काही असे वर्ब्स असतात
की ज्या वर्ब्सला वापरून, म्हणजे कसं, ज्या वर्बला आयएनजी फॉर्ममध्ये वापरून आपण मेन वर्बच्या ठिकाणी लिहू शकत नाही. काही असे वर्ब्स असतात की ज्यांना आयएनजी लावून, है ना, त्यांचा आयएनजी फॉर्म मेन वर्बच्या ठिकाणी आपण वापरू शकत नाही. जर तसं वापरलं तर ते वाक्य चुकतं, तर असे कोणते वर्ब्स आहेत, तर त्यांची भरपूर मोठी लिस्ट आहे. मी त्याच्यातले काही शब्द तुम्हाला सांगतो, ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल बघा, वर्ब्स ऑफ परसेप्शन असं म्हणतात, सी, टेस्ट, स्मेल, हिअर. यांना वर्ब्स ऑफ परसेप्शन असं म्हणतो आपण. परसेप्शन म्हणजे थोडंसं रिलेटेड टू आपल्या इंटरनल फिलिंग्सचे वर्ब्स आहेत, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त थिंकिंग प्रोसेसेसचे वर्ब आहे. काय थिंकिंग प्रोसेसेसचे वर्ब आहे, जसं थिंक, नो, मीन, माइंड. थिंक, नो, मीन, माइंड, हे थिंकिंग प्रोसेसेसचे वर्ब्स आहेत. काही असे वर्ब्स आहेत ज्यांना आपण पॉझेशनवाला म्हणतो, पॉझेशनवाले वर्ब्स म्हणतो, जसं ओन, हॅव, बिलॉंग, ओन, हॅव, बिलॉंग, पॉझेस. हे शब्द ओनरशिप सांगतात, है ना, म्हणजे पॉझेशन दाखवतात. काही असे वर्ब्स जे आपले स्टेट ऑफ माइंड दाखवतात, बिलीव, लाईक, लव, हेट, हे आपले माइंडसेट दाखवतात. आणि काही वर्ब्स असे आहेत ज्यांना आपण जनरली म्हणूया, जसं घेऊया सीम. सीम नंतर अपियर, मग इन रिसेंबल, ठीक आहे ना, बिकम. असे भरपूर वर्ब्स आहेत. हे सर्व वर्ब्स विद्यार्थ्यांनो असे वर्ब्स आहेत की या वर्ब्सला आयएनजी लावून कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वापरू शकत नाही मेन वर्बच्या जागी. जर आपण असे वर्ब्स मेन वर्बच्या ठिकाणी वापरले कंटिन्युअस टेन्समध्ये, म्हणजे आयएनजी लावून, तर ते वाक्य चुकतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघूया, सपोज मी एक सेंटेन्स लिहितो, आय एम knowing him. I am knowing him. आता हा नो वर्ब बघा लिस्टमध्ये आहे, हा नो वर्ब लिस्टमध्ये आहे. तर आता थोडं याचा ॲनालिसिस करूया. हा टेन्स कोणता दिसते, हा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे कारण इथे एम वापरले ऑक्झिलरी आणि त्यानंतर नोईंग हा वर्बचा आयएनजी फॉर्म. तर एम प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता हा जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तर हे वाक्य करेक्ट आहे. तर हे वाक्य आपण बघू, तर हे वाक्य करेक्ट नाही आहे. हे वाक्य करेक्ट नाही आहे कारण सांगितल्याप्रमाणे हा जो वर्ब आहे, अशा वर्ब्सला मी नाव सांगितलं विसरलो, अशा वर्बला आपण स्टेटिव्ह वर्ब्स म्हणतो. हे जनरली स्टेट्स दाखवतात, हे कंटिन्युअस ॲक्शन दाखवत नाही. या ॲक्शन्स प्रोसेसमध्ये राहू नाही शकत. तर बघा, जसं आय एम नोईंग हिम, जर मला समजा कोणी विचारलं की तुम्ही याला ओळखता का, तर मी दोन प्रकारे आन्सर देऊ शकतो. एक तर मी म्हणणार मी ओळखत नाही, किंवा दुसरं म्हणेन मी ओळखतो. पण मी ओळखत आहे असं नाही होऊ शकत. एखादी गोष्ट असते किंवा नसते, ती प्रोसेसमध्ये राहू शकत नाही. जसं मी कोणावर सपोज करतो बिलीव, मी कोणावर विश्वास करतो किंवा नाही करत, विश्वास करत आहे असं होत नाही. म्हणजे हे जे वर्ब आहेत हे आपल्याला स्टेटिव्ह वर्ब्स यांना आपण ओळखतो.
हे आपल्याला स्टेट सांगतात, असणे किंवा नसणे. हे प्रोसेसमध्ये कंटिन्युअसमध्ये आहेत असा यांचा अर्थ होत नाही. ठीक आहे, म्हणून यांना आयएनजी फॉर्ममध्ये लावून आपण वापरू शकत नाही. ते हे वर्ब्स कसे आहेत, हे कंटिन्युअस फॉर्ममध्ये वापरले तर वाक्य चुकते. मग आता हे वाक्य जर मला बोलायचं आहे तर मग मला कसं बोलावं लागेल? म्हणजे आय एम नोईंग हिम म्हटलं मी त्याला ओळखत आहे असं काही होत नाही. एक तर मी त्याला ओळखतो किंवा मी त्याला ओळखत नाही. मग अशा वाक्यांना आपण कशामध्ये कन्वर्ट करतो? तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांना आपण सिंपल प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे आपण यांना आयएनजी लावून नाही बोलू शकत, तर विदाऊट आयएनजी बोलायचं. म्हणजे मी याला लिहितो आय नो हिम. जर मी आय नो हिम म्हटलं तर आता वाक्य करेक्ट. आता काय केलं? हा नो म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म केला. वर्बचा फर्स्ट फॉर्म केला म्हणजे सिंपल प्रेझेंट. तर जेव्हा कधी ही स्टेटिव्ह वर्ब्स आयएनजी फॉर्ममध्ये वापरायची वेळ येईल तेव्हा ते वापरायचे नाही आणि त्यांना आपण प्रेझेंट कंटिन्युअसला सिंपल प्रेझेंटमध्ये आणून बोलू शकतो, है ना? ठीक आहे विद्यार्थ्यांनो, अंडरस्टूड? जसं आणखी बघा, एक सांगतो. जसं एक वाक्य बघा, आय एम सीइंग अ मॅन स्टँडिंग देअर. I am seeing a man standing there. हे वाक्य चुकेल का बरं? कारण इथे बघा हा स्टेटिव्ह वर्ब आयएनजी फॉर्म मध्ये मेन वर्बच्या ठिकाणी वापरला. सी हा वर्ब ऑफ परसेप्शन आहे. परसेप्शन वाल्या वर्ब्सला आयएनजी लावून आपण सेंटेन्स मध्ये मेन वर्बच्या ठिकाणी नाही वापरू शकतो. म्हणून हे वाक्य चुकलं. आता याला करेक्ट करायचं आहे. हा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट कंटिन्युअस. त्याला कशात आणावं लागेल? सिंपल प्रेझेंटमध्ये. तर मग याला ॲम सीइंगची जागी घ्यावं लागेल आय सी अ मॅन स्टँडिंग देअर. आता हे वाक्य करेक्ट होईल. आय सी अ मॅन स्टँडिंग देअर. तर विद्यार्थ्यांनो हे कळून आलं तुम्हाला? एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? स्टुडंट्स, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा यामध्ये काही वर्ब्स असे आहेत जे अपवादात्मक ठिकाणी पडतात. ठीक आहे, जसं की हा हॅव वर्ब. इथे हॅव वर्ब आहे, कुठे गेला हॅव. या हॅवच्या बाबतीत काय आहे? हा हॅव सुद्धा स्टेटिव्ह वर्ब. हा जेव्हा पोझिशन दाखवेल तर याचं वर्बचा आयएनजी फॉर्म वापरायचा नाही. जेव्हा हॅव पोझिशन दाखवेल तेव्हा आयएनजी लावून त्याला मेन वर्बच्या ठिकाणी वापरायचं नाही. ठीक आहे, जसं मी असं लिहितो आय एम हॅविंग अ कार. हे वाक्य चुकलं. आय एम हॅव्हिंग अ कार असं म्हणता येत नाही, कारण इथे कारचं पोझिशन ओनरशिप दाखवली आहे. ओनरशिप दाखवत असताना आपण आयएनजी फॉर्म वापरायचा नसतो. पण जर हेच वाक्य आपल्याला लिहायचं असेल तर याला असं लिहिता येते आय हॅव अ कार. आय हॅव अ कार. आता हे वाक्य करेक्ट होईल. पण याच हॅवचा उपयोग जेव्हा खाणे म्हणजे खाण्यासंदर्भात होईल किंवा मौज मजा एंटरटेनच्या संदर्भात आपण वापरला, खाणे किंवा मौज मजेच्या संदर्भात आपण हॅवला वापरला, तर त्या ठिकाणी आयएनजी लागलेला म्हणजे हॅविंग वापरता येतो. हॅविंग वापरता येतो. जसं मी तुम्हाला एक वाक्य सांगतो त्यावरून तुम्हाला कळेल. मी जर असं लिहिलं आय एम हॅविंग अ piece of cake. I am having a piece of cake.
गॉट इट. आय एम हॅव्हिंग अ पीस ऑफ केक. आता इथे बघा, ही गोष्ट खाण्याच्या संदर्भात आहे, हे वाक्य है ना, खाण्याशी रिलेटेड आहे, आणि इथे हॅव्हिंग वापरलं आहे, तर हे वाक्य करेक्ट आहे. जर खाण्यासंदर्भात वापरलं ते वाक्य करेक्ट आहे. दुसरं एक बघा, असं लिहिलं जसं ही इज हॅव्हिंग अ बाथ. इज हॅव्हिंग अ बाथ. हे वाक्य करेक्ट आहे. आता इथे हॅव्हिंगचा अर्थ बाथ म्हणजे आंघोळ, आणि ते काहीशी मौज मजेच्या संदर्भात असते. तर इथे हॅव्हिंग अलाउड आहे, इथे हॅव्हिंग अलाउड आहे, पण पॉझेशनच्या बाबतीत हॅव्हिंग लिहिता येत नाही. पॉझेशन जेव्हा घ्यायचं असते आपल्याला तेव्हा हॅव्हिंग अलाउड नाही. ठीक आहे, ओके. तर विद्यार्थ्यांनो, हे वर्ब्स ऑफ पॉझेशन, पॉझेशन म्हणण्यापेक्षा हे स्टेटिव्ह वर्ब्स आहेत. यांना ING लावून मेन वर्बच्या ठिकाणी कंटिन्युअस टेन्समध्ये वापरता येत नाही. दॅट इज नॉट अलाउड. ओके. आणि मग जर असे वर्ब्स आले तर यांना आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहावं लागतं, जर आम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य असेल. चला एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? प्लीज रिप्लाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. यापुढे येतो युजेस ऑफ टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स है ना. कसं डिफाईन केलं होतं प्रेझेंट परफेक्ट टेन्सला? जवळच्या पास्टमध्ये, रिसेंट पास्टमध्ये जर क्रिया झाली आहे पण इतक्यातच झाली आहे, आत्ता झाली आहे, ज्याचा इफेक्ट आताही प्रेझेंटवर आहे, जर असं आम्हाला दाखवायचं असेल तर त्या वाक्यांना आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये लिहितो. त्यासोबत काही असे वर्ड्स असतात जे मी तुम्हाला सांगितले होते, जे शब्द असे दाखवतात की क्रिया इतक्यातलीच आहे, म्हणजे रिसेंटली, लेटली, ऑफ लेट, येट, ॲज एट, जस्ट, जस्ट नाऊ, असे शब्द जर वाक्यात येत असतील तर ती क्रिया इतक्यातच झालेली असते, आणि इतक्यात झालेली जर क्रिया असेल तर तिला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्येच ठेवायचं असतं. ठीक आहे ना, हे आपल्याला माहिती आहे. ओके. मी काही सेंटेन्स लिहितो ते सांगा तुम्ही.
ओके विद्यार्थी, हा फर्स्ट सेंटेन्स, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6. एक एक सेंटेन्स बद्दल विचार करू, एक एक सेंटेन्स बद्दल विचार करू. आता बॅक जितके टेन्सेस झाले, जितकं काही शिकवलं त्या बेसिसवर आपल्याला परीक्षेत MPSC मध्ये असेच येतात. 2-3 वाक्य दिली जातात, त्या वाक्यांपैकी करेक्ट कोणता आहे, रॉंग कोणता आहे हेच आपल्याला काढायचं असतं. चला, फर्स्ट सेंटेन्स करेक्ट आहे की रॉंग आहे? C किंवा W टाईप करा. आय सॉ राहुल रिसेंटली. आय सॉ राहुल रिसेंटली. हा सेंटेन्स करेक्ट की रॉंग? करेक्ट की रॉंग? हा विद्यार्थ्यांना रॉंग आहे. दिस सेंटेन्स इज रॉंग. आता हा का रॉंग आहे? इथे बघा, इथे कोणता वर्ड वापरला? रिसेंटली. रिसेंटली शब्द वापरला म्हणजे कोणता? इतक्यात. इतक्यात म्हणजे काही वेळेपूर्वी. इतक्यातला जेव्हा शब्द येतो तेव्हा आम्हाला टेन्स कोणता लिहायचा असतो? प्रेझेंट परफेक्ट. ऍक्शन इतक्यात झाली असेल तर प्रेझेंट परफेक्ट. आणि इथे काय वापरला? सॉ वापरला म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म आहे, तर हा सिंपल पास्ट झाला. हा सेंटेन्स रॉंग आहे. याला करेक्ट असं लिहायला पाहिजे होतं, आय हॅव सीन आय हॅव सीन राहुल रिसेंटली असं लिहिलं तर करेक्ट. कारण कसं पाहिजे आपल्याला? आपल्याला इथे बघा हॅव प्लस सीन घेतलं. सीन काय? वर्बचा थर्ड फॉर्म. आता हा हॅव प्लस V3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट झालं. प्रेझेंट परफेक्ट झालं म्हणजे हा टेन्स कोणता? टेन्स म्हटलं हे वाक्य करेक्ट आहे, कारण इथे रिसेंटली सारखा वर्ड आहे जो आपल्याला सांगतो की क्रिया इतक्याच. चला, आय जस्ट कम्प्लिटेड माय वर्क. हे वाक्य करेक्ट आहे की रॉंग आहे? CW टाईप करा. हे वाक्य करेक्ट आहे की रॉंग आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता तुम्ही समजले, व्हेरी गुड. इथे बघा, हा जस्ट वर्ड काय सांगतो? हा जस्ट वर्ड सांगतो ॲक्शन इतक्यातलीच आहे. इतक्यातली आहे तर प्रेझेंट कोणता टेन्स वापरायला पाहिजे? प्रेझेंट परफेक्ट. इथे बघा काय घेतलं? कम्प्लिटेड घेतला आहे. हा कम्प्लिटेड वर्बचा सेकंड फॉर्म म्हणून इथे वापरला. आयच्या नंतर जेव्हा सरळ वर्ब येतो तो सेकंड फॉर्म मधला आहे समजायचा. आणि हा म्हणजे सेकंड फॉर्म आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे. त्याला करेक्ट करण्यासाठी पास्ट परफेक्ट सॉरी प्रेझेंट परफेक्ट वापरायला पाहिजे. कसं लिहायला पाहिजे? आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क असं जर लिहू तर हे वाक्य करेक्ट आहे. आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय वर्क म्हणजे मी इतक्यातच माझं काम केलं आहे. चला, थर्ड सेंटेन्स, दे हॅव लेफ्ट फॉर दिल्ली येस्टरडे. करेक्ट की रॉंग? दे हॅव लेफ्ट फॉर दिल्ली येस्टरडे. करेक्ट की रॉंग? ऍक्च्युली हा सेंटेन्स सुद्धा रॉंग आहे. हा सेंटेन्स सुद्धा रॉंग आहे. रॉंग का बघा आहे? मी तुम्हाला काल सांगितलं होतं, हा येस्टरडे आला, टाइम दर्शक शब्द आला. जेव्हा टाइम दर्शक शब्द वाक्यात येतो आणि क्रिया झालेली असेल त्यावेळेस आम्हाला प्रेझेंट परफेक्ट सॉरी सिंपल पास्ट टेन्स वापरायचा असतो. टाइम दर्शक शब्द जेव्हा वाक्यात येतो आणि क्रिया यामध्ये झालेली असते तेव्हा आम्हाला कोणता टेन्स वापरायचा असतो? सिंपल पास्ट. इथे वापरला का सिंपल पास्ट? इथे बघा, हॅव नंतर घेतला आहे तर हा V3च असणार. हॅव प्लस V3 म्हणजे काय झाला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आणि पाहिजे काय होतं? सिंपल पास्ट. हे वाक्य कसं लिहावं लागेल? दे लेफ्ट फॉर दिल्ली yesterday. They left for Delhi yesterday. आता इथे काय घेतला? हा जो लेफ्ट घेतला तो सरळ सब्जेक्ट नंतर वापरला, तर म्हणून तो काय आहे? तो आहे वर्बचा सेकंड फॉर्म. हा लेफ्ट हॅव सोबत वापरला तर हा थर्ड फॉर्म आहे, तो सेकंड फॉर्म आहे. आता करायचं, आय हॅव हॅड माय लंच. आय हॅव हॅड माय लंच. हे वाक्य करेक्ट आहे की रॉंग आहे स्टुडंट्स? तर हे वाक्य बघा,
याच्यात रिसेंटली, यस्टरडे यासारखे शब्द नाही आहेत. ते हे वाक्य करेक्ट असू शकतं. हे वाक्य करेक्ट आहे. का बरं करेक्ट आहे? वापरला कोणता टेन्स आहे? हा हॅव जो आहे हा ऑक्झिलरी वर्ब आहे आणि हा हॅड जो आहे हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. इथे हा हॅव ऑक्झिलरी वर्बचं काम करतोय. इथे हॅड जो आहे हा मेन वर्ब आहे आणि तो थर्ड फॉर्ममध्ये वापरला. होऊ शकते या व्यक्तीचा लंच इतक्यातच झाला आहे. होऊ शकते त्याचा इफेक्ट आताही प्रेझेंटवर आहे. प्रेझेंटवर इफेक्ट आहे म्हणजे काय? लंच झाल्यानंतर आपल्याला भूक नाही लागली राहत ना. दुपारचा लंच घेतला तर आपल्याला त्वरित भूक लागते का नाही? काही वेळपर्यंत तो इफेक्ट राहते. जसं मी 1 वाजता लंच घेतला तर 2 वाजेपर्यंत मला भूक लागलेली नसते. म्हणजे माझ्या लंचचा इफेक्ट आताही मला दिसून पडते आणि म्हणून मी काय म्हणू शकतो? आय हॅव हॅड माय लंच. जसं कोणी मला, मी 1 वाजता जेवल्यानंतर मला कोणी 2 वाजता म्हणतो चल नाश्ता करून येऊ, तर मी त्याला काय म्हणणार? आय हॅव हॅड माय लंच. म्हणजे माझं जेवण झालं आहे, तर मी आता खाऊ शकणार नाही कारण त्या जेवणाचा इफेक्ट आताही माझ्या प्रेझेंटवर आहे. पण जर जेवण झालं आहे आणि तुम्हाला भूक लागली आहे तर मग हे असं नाही बोलायचं. जेवण झालं आहे आणि भूक लागली आहे म्हणजे जेवणाचा इफेक्ट संपलेला आहे. त्यावेळेस आपल्याला सिम्पल पास्ट बोलावं लागेल. त्यावेळेस हेच वाक्य कसं म्हणायचं? आय हॅड माय लंच. आय हॅड माय लंच म्हटलं म्हणजे माझं जेवण झालं, अगोदरच झालं, त्याचा इफेक्ट आता राहिला नाही, म्हणजे मी आता तुमच्यासोबत नाश्ता करायला येऊ शकतो. तर असं हॅव हॅड वापरू केव्हा? जेव्हा इफेक्ट राहील. आणि फक्त हॅड वापरू केव्हा? जेव्हा आपला इफेक्ट, पास्ट टेन्सच्या ॲक्शनचा इफेक्ट संपलेला असेल. चला, 5th सेंटेन्स. आय ऑलरेडी अप्लाइड फॉर द एक्झाम. करेक्ट की रॉंग? तुम्हाला मी म्हटलं MPSCचा फॉर्म भरला का? तुम्ही म्हणता येस सर, आय ऑलरेडी अप्लाइड फॉर द एक्झाम. करेक्ट आहे? येस, तुम्ही करेक्ट आहात. तुम्ही रॉंग म्हटलं. हे वाक्य ॲक्च्युली रॉंग आहे. हे वाक्य ॲक्च्युली रॉंग आहे. रॉंग का बरं आहे? कारण त्याने ऑलरेडी हा वर्ड यूज केला. हा ऑलरेडी म्हणजे इतक्यातलाच अर्थाने वापरला गेला इथे, है ना? तर इथे आम्हाला कोणता टेन्स पाहिजे होता? प्रेझेंट परफेक्ट. त्याने आय नंतर सरळ अप्लाइड वापरला म्हणजे हा सेकंड फॉर्म आहे, हा चुकला आहे. म्हणून याला करेक्ट करण्यासाठी कसं लिहावं लागेल? आय हॅव ऑलरेडी अप्लाइड फॉर द एक्झाम. आय हॅव ऑलरेडी अप्लाइड फॉर द एक्झाम. हे आता करेक्ट आहे. नेक्स्ट बघा. आय हॅव बीन लविंग इट फॉर 3 years. हे वाक्य करेक्ट आहे का? आय हॅव बीन लविंग इट फॉर 3 years. करेक्ट की रॉंग? येस, ज्यांनी उत्तर दिला ते त्यांचं करेक्ट आहे. बघा, आताच सांगितलं होतं की हा जो लविंग आहे हा इथे मेन वर्ब आहे. बरं, टेन्स बघा. आय हॅव बीन लविंग. हॅव बीन लविंग म्हणजे हा टेन्स होतो आहे प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असा हा टेन्स आहे आणि त्यामध्ये लविंग ING फॉर्म लावून वापरला. आता थोड्या वेळ पहिले मी स्टेटिव्ह वर्ब्स सांगितलं तुम्हाला. स्टेटिव्ह वर्ब्समध्ये आपण काय करतो विद्यार्थ्यांनो? स्टेटिव्ह वर्ब्समध्ये काही असे विशिष्ट वर्ब्स असतात ज्यांना आपण स्टेटिव्ह वर्ब्स म्हणतो. त्यांना ING लावून मेन वर्बच्या ठिकाणी वापरल्या जाऊ शकत नाही. तर आता बघा, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य असेल त्याला सिम्पल प्रेझेंटमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे आता मला हे वाक्य चुकलेलं दिसेल, या वाक्याला करेक्ट करायचं आहे, तर याला सिम्पल प्रेझेंटमध्ये नाही घेऊन जायचं. हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे आणि इथे स्टेटिव्ह वर्ब वापरला आहे. तर या वाक्याला करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आता आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरावं लागेल. म्हणजे स्टेटिव्ह वर्ब्सच्या बाबतीत प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर सिम्पल प्रेझेंट करून टाका, पण स्टेटिव्ह वर्बच्या बाबतीत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याला कशात कन्वर्ट करून टाका? त्याला कन्वर्ट करून टाका प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. मग हेच वाक्य प्रेझेंट परफेक्टमध्ये कसं होईल? करेक्ट. आय, मग हॅव येते प्रेझेंट परफेक्टमध्ये. मग वर्बचा थर्ड फॉर्म येतो. तर हा लव जो आहे, लवचा थर्ड फॉर्म काय होईल? लव्ड. लवचा थर्ड फॉर्म लव्ड. बाकी करेक्ट आहे. इट फॉर 3 years. I have loved it for 3 years.
असं हे वाक्य होईल. विद्यार्थ्यांनो, वाक्य समजून आले? एकदा रिप्लाय करा दॅट यू हॅव अंडरस्टूड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. आता येईल पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. आता हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे विद्यार्थ्यांना, याचा एक युसेज तर मी तुम्हाला सांगितलं होतं है ना. तो युसेज तुम्हाला लक्षात असेल की टाइमलाईन मध्ये हा प्रेझेंट, टाइमलाईन मध्ये हा प्रेझेंट. 1 सेकंड. हा प्रेझेंटचा पॉइंट, इकडे पास्ट है ना. पास्ट टेन्स मध्ये लागोपाठ दोन क्रिया होत असतील. हे पहिली क्रिया होते, त्यानंतर ही क्रिया होते. पहिली क्रिया ही आहे आणि दुसरी क्रिया ही आहे. एक संपली, फर्स्ट नंबरची क्रिया संपते, त्यानंतर दुसऱ्या नंबरची क्रिया सुरू होते. अशा वेळेस पास्ट टेन्समध्ये जी क्रिया पहिले झाली तिला कशाला ठेवायला लावलं? तिला पास्ट परफेक्ट मध्ये ठेवायला लावलं. आणि जी क्रिया नंतर होते त्या क्रियाला सिंपल पास्ट मध्ये ठेवावं लागतं. एक पास्ट परफेक्ट, एक सिंपल पास्ट है ना. यावर मी एक्झाम्पल एक घेतले होते, जर तुम्हाला आठवत असतील. चल मी एक वाक्य देतो, त्यावर तुम्ही सांगा. Yes. Before he dash anything, the robbers dash. त्याला काही समजण्याच्या अगोदरच चोर. हे समजणे आहे, याबद्दल म्हणजे अंडरस्टँड म्हणजे समजणे अर्थ घ्यायचा. आणि ते फ्लेड हा जो आहे ना, हा फ्लीचा सेकंड फॉर्म. फ्ली म्हणजे काय? पळणे है ना. एखाद्या ठिकाणाहून पळणे याला आपण फ्ली म्हणतो. तर इथे आपल्याला असं म्हणायचं आहे, मराठीत त्याचा अर्थ असा होईल, त्याला काही समजण्याच्या पूर्वीच चोर पळाले. ठीक आहे, चोर पळाले. आता आपल्याला चेक करावं लागेल की या ब्लँकमध्ये काय वर्ब आणि या ब्लँकमध्ये काय. सिंपलशी गोष्ट आहे. आम्हाला हेच पाहायचं आहे की हे क्रिया दोन्ही केव्हा झाल्या? या अगोदर झाल्या, म्हणजे पास्ट टेन्समध्ये झाल्या. पास्ट टेन्समध्ये क्रिया झाल्या, त्यामुळे आम्हाला हे चेक करायचं असेल की या दोन क्रियांपैकी पहिली क्रिया कोणती झाली आणि त्याच्यानंतरची क्रिया कोणती झाली. ओके, पहिले कोणती झाली आणि त्याच्यानंतर कोणती झाली. तर आपल्याला तुम्हीच ठरवा, आपण ठरवूया की पहिले चोर पळाले की पहिले त्याला काही समजलं. आता बघा वाक्याचा पुन्हा अर्थ, त्याला काही समजण्यापूर्वीच चोर पळाले. म्हणजे चोर पहिले पळाले की त्याला पहिले काहीतरी समजून नाही आलं. तर चोर पळण्याची ॲक्शन झाली असेल, त्यानंतर तो तिथे आला, मग त्याला काहीतरी नाही समजलं आणि मग तो भांबावला. म्हणजे चोर पळण्याची क्रिया पहिले झाली आणि त्यानंतर त्याला काही समजले नाही, ही क्रिया झाली है ना. तर म्हणून या ठिकाणची जी ॲक्शन आहे ही फर्स्ट नंबरची आहे आणि या ठिकाणची जी ॲक्शन आहे ही सेकंड नंबरची. तर मग आपल्याला कसं ठेवायचं आहे? पहिला जो आहे पास्ट परफेक्टमध्ये, पास्ट परफेक्ट काय असते? हॅड प्लस V3.
म्हणून इथे हॅड प्लस VT म्हणजे इथे आपण घेऊया हॅड फ्लॅट आणि इथे ठेवूया इथे इथे काय करायचं सिंपल पास सेकंड ऍक्शन आहे V2 म्हणजे अंडरस्टूड. Before he understood anything, the robbers had fled. Before he understood anything, the robbers had fled. Yes, विद्यार्थ्यांनो कळलं? Tell me, have you understood? Yes, very good. या टेन्सवर पास्ट परफेक्टवर हा जो सेक्शन आहे, हा जो कन्सेप्ट आहे, हा लक्षात ठेवायचा. याच्यावर परीक्षेत प्रश्न असतात, यावर परीक्षेत प्रश्न असतात. चला पुढचा टेन्स पाहूया. पास्ट परफेक्ट बद्दल आणखी एक गोष्ट आहे, ते बघून घेऊ मग नेक्स्ट टेन्स. बघा काही असे वर्ब्स आहेत जसं की होप, एक्सपेक्ट, है ना, होप एक्सपेक्ट. त्यानंतर घेऊया आपण कोणते, थिंक, इंटेंट, सपोज, थिंक, इंटेंट, सपोज, सपोज. त्यानंतर वॉन्ट. हे असे वर्ब्स आहेत की या वर्ब्सचा वापर आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तेव्हा करतो. या वर्ब्सचा वापर आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तेव्हा करतो वाक्यामध्ये जेव्हा आपण त्या पास्ट टेन्समधल्या त्या क्रियेबद्दल बोलतो ज्या क्रिया पास्ट टेन्समध्ये पूर्ण झाल्या, म्हणजे ज्या क्रिया पास्ट टेन्समध्ये व्यवस्थित झाल्या नाहीत किंवा पूर्ण झाल्या नाहीत असा अर्थ निघतो. मी एका एक्झाम्पलवरनं समजवतो विद्यार्थी. जसं परीक्षेत असं वाक्य, हा एक सेंटेन्स बघा, वी डॅश. वन सेकंड हा, या मी ऑप्शन लिहून देतो. सपोज असं एक वाक्य आलं आणि आपल्याला ऑप्शन निवडावं लागलं. आता इथे बघा, इथे जी वर्ब भरायची आपल्याला, ही वर्ब कोणत्या या लिस्टमधली आहे, ठीक आहे, या लिस्टमधली आहे. आता हे वाक्य पाहू की इथे जी गोष्ट तो बोललाय ती गोष्ट पास्ट टेन्समध्ये तर झाली, पण ती परिपूर्ण झाली का? तो काय म्हणतो, वी होप, म्हणजे याच्या होपच्या फॉर्म येईल, म्हणजे आम्हाला आशा होती की वातावरण आमच्या प्रवासादरम्यान छान राहील. आम्हाला आशा होती की आमच्या प्रवासाच्या दरम्यान वातावरण प्लीझंट राहील, म्हणजे छानसा राहील. आता तुम्ही या वाक्याच्या मिनिंगवरून सांगा की काय खरंच वातावरण चांगलं होतं? जर वातावरण चांगलं असतं, जर या वाक्यात जे बोललं गेलं आहे ते वातावरण चांगलं असतं तर तो हे वाक्य बोलला होता असता का? त्याने असा बोलला असता की आय
डॅश म्हणजे होप रिलेटेड, आम्हाला आशा होती की आमच्या प्रवासादरम्यान वातावरण प्लीजंट राहील. तर ते नसेल म्हणून तो असा बोलत आहे, ते नाही झालं म्हणून तो असं बोलतोय. म्हणजे इथे जे वातावरण प्लीजंट राहण्याची जी क्रिया बोलली जात आहे ती पास्ट टेन्समध्ये घडली, पण ती पूर्ण झाली नाही, तीच घडून आली नाही. मग असं दिसते की आपण असे वर्ब, या लिस्टमधला वर्ब आपल्याला भरायचा आहे आणि इथे अपेक्षा पूर्ती झालेली नाही आहे. अशा वेळेस हा जो वर्ब राहील या वर्ब्सला नेहमी पास्ट परफेक्टमध्येच ठेवायचा. म्हणजे इथे आम्हाला हॅड होप भरावा लागेल. म्हणजे सेंटेन्स काय होईल, वी हॅड होप दॅट वेदर वुड रिमेन प्लीजंट ड्युरिंग आवर जर्नी. वी हॅड होप दॅट वेदर वुड रिमेन प्लीजंट ड्युरिंग आवर जर्नी. गॉट इट? गॉट इट? दुसरं एक बघा. I dash that she would come for party. इथे एक्सपेक्टेड आहे, इथे हॅड एक्सपेक्टेड. म्हणजे कसं, मला अपेक्षा होती की ती पार्टीमध्ये येईल. आता सिंपल आहे गोष्ट. हे वाक्य तेव्हाच बोलू शकतो ना आपण जेव्हा ती पार्टीमध्ये नाही आहे. जर ती आली असती तर हा वाक्य बोलण्याचा काही प्रश्नच नाही उद्भवला असता. ती नाही आली म्हणून असं बोललं जाते. मला अपेक्षा होती की ती पार्टीमध्ये येईल, याचा अर्थ ती पार्टीमध्ये नाही आहे. म्हणजे इथे ज्या गोष्टीबद्दल बोललं गेलं आहे, इथे ज्या गोष्टीबद्दल सांगितलं गेलं आहे ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. म्हणजे पास्ट टेन्समधल्या अशा गोष्टीबद्दल इथे बोललं आहे की जे परिपूर्ण झाल्या नाही, अपेक्षा भंग झाली, अपेक्षा झाल्या नाही पूर्ण. आणि परत आपल्याला इथे जो वर्ब भरायचा आहे तो वर्ब कोणता आहे, या लिस्टमधला वर्ड आहे एक्सपेक्ट. तर मग यांना कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं, पास्ट परफेक्ट. म्हणून इथे आपण हॅड एक्सपेक्टेड घेऊ. म्हणजे सेंटेन्स कसं होईल, आय हॅड एक्सपेक्टेड दॅट शी वुड कम फॉर पार्टी. आय हॅड एक्सपेक्टेड दॅट शी वुड कम फॉर पार्टी. बोला विद्यार्थ्यांनो, कळलं? ओके विद्यार्थ्यांनो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला आता शेवटचा टेन्स पाहूया. ओके. आता येईल लास्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फ्युचर परफेक्ट टेन्स आपण पाहिलं होतं की भविष्यात एखाद्या पर्टिक्युलर ठराविक वेळेवर एखादी क्रिया पूर्ण झाली असेल असं दाखवण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस बी3 असं काहीतरी आपण इक्वेशन पाहिलं. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आता दुसरा असा होतो की हे सपोज करा हा दोन व्यक्ती बोलत आहे. हा ए आहे आणि हा बी आहे. हा ए बी सोबत असा बोलतोय, म्हणजे ए बी ला अशी गोष्ट म्हणतोय, एचं बी ला असं म्हणणं आहे की ए जे बोलतो आहे त्याबद्दलचं नॉलेज बी ला अगोदरच आहे. तो हे नाही विचारत त्याला की त्याला नॉलेज आहे की नाही, पण तो एक्सपेक्ट करतो की ए एक्सपेक्ट करतो की मी जे गोष्ट बोलतो आहे बी सोबत, तर बी ला त्या बोललेल्या गोष्टीचं, बोलणारा कोण ए, एने कोणती तरी गोष्ट बी जवळ बोलला आणि बी ला ज्या बोललेल्या गोष्टी आहेत त्याचं नॉलेज अगोदरच आहे असं जेव्हा तो एक्सपेक्ट करतो कोण ए, तेव्हा काय फ्युचर परफेक्ट टेन्स वापरायचा असतो.
आता जसं बघा, आपण कधी कधी असं बोलतो, तुम्ही ऐकलं असेल की तुम्हाला तर माहीतच आहे आजकालचा जमाना किती खराब आहे, असं बोलतात ना काही लोकांना बोलताना पाहिलं असेल. जसं मी एखाद्या विद्यार्थ्याला म्हणतो तुला तर माहीतच आहे आजकालचा जमाना किती खराब आहे. आता मी अपेक्षा काय करून आलो की मी जसा विचार करतो जमाना खराब आहे असा विचार तो सुद्धा करतो. म्हणजे मला जे बोलायचं आहे त्याचं नॉलेज त्याला ऑलरेडी आहे ना. असं एक दुसरं वाक्य बघू आपण. एक असं वाक्य, ते वाक्य आहे यू डॅश अबाउट सचिन तेंडुलकर. आणि ते हिअर म्हणजे ऐकणे. तर याला असं म्हणायचं आहे की तुम्ही सचिन तेंडुलकर बद्दल तर ऐकलंच असेल. आता आपल्याला माहित नाही त्यांना ऐकले की नाही ऐकलं, पण आपण असं बोलून दाखवतो की तुम्हाला ते ऑलरेडी माहिती. हे वाक्य कसं येईल की यू विल हॅव हर्ड अबाउट सचिन तेंडुलकर. तुम्ही सचिन तेंडुलकर बद्दल ऐकलंच असेल. तुम्हाला तर माहीतच आहे आजकाल कसं घडत आहे. हे असं जेव्हा आपण बोलतो की बोलणाऱ्याला असं वाटत असते की ऐकणाऱ्याला सांगितलेल्या गोष्टीचं नॉलेज ऑलरेडी आहे, त्यावेळेस आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. त्यावेळेस आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. आणि ते वाक्य बघा, आपण कोणाला असे म्हणतो तुम्ही आतापर्यंत ही बातमी ऐकली असेल किंवा वाचली असेल. आम्हाला नाही माहीत त्याने वाचली की नाही वाचली, पण आम्ही अपेक्षा काय ठेवतो की त्याने वाचली असेल, है ना. तर आपण त्यावेळेस कोणता टेन्स वापरायचा? फ्युचर परफेक्ट टेन्स. हा जो READ आहे याचं प्रोनाउन्सिएशन रेड आहे, रेड. तर यू विल हॅव रेड द न्यूज सो फार. तुम्ही आतापर्यंत ही बातमी ऐकली असेल असं जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागतो. याच्यानंतर विद्यार्थ्यांनो जे उरलेले 3 टेन्सेस आहेत, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, या 3 टेन्सेसमध्ये आणखी काही विशेष नाही आहे. जे त्यावेळेस शिकवलं तेच त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके. तर इथे आता आपला ऑफिशियली टेन्सेस संपले आहे. ऑफिशियली टेन्सेस संपले आहे. तर एकदा टेन्सेसबद्दल समजण्याबद्दल रिप्लाय करा. अन्यथा काही डिफिकल्टी असेल ते विचारा. से येस नो स्टुडंट्स.